का आता का नाही देत? अहो तुमच्या केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलंय. गेल्या वेळेला अवकाळी पाऊस पडला, तुम्ही फिरलेले मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. त्यातल्या त्यात मराठवाडा अख्खा धोपून निघाला, खरडून निघाला, त्यांच्या जमिनी नापीक झाल्या. तुमचा प्रस्तावच नोव्हेंबर महिन्यात गेला नव्हता. हे अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव अजून आमच्याकडे आलेला नाही. आजतागायत केंद्र सरकारनं तुम्हाला मदत 5 पैशाची केली असेल तर या सभागृहामध्ये सांगा. काय शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला प्रेम आहे एकदा कळू द्या. शेतकऱ्यांच्या भावनेचा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा आणि त्या भावनेशी खेळून स्वतःचं राजकारण करण्याचा तुम्ही फक्त प्रयत्न करता आहात. सांगा तुम्ही की यामध्ये तुम्ही कधी हा प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकारनं तुम्हाला एक तरी पैसा दिला काय म्हणून सांगा. मी या ठिकाणी कर्नाटकच्या विषयामध्ये जात नाही, सगळ्या ठिकाणी मी या ठिकाणी आणलंय. आज आपण जर बघितलं तर मागील भाषणात माझे मुख्यमंत्री महोदयांनी प्रशिक्षण योजनेच्या उपलब्धतेचा योजनेअंतर्गत 1,32,000 पेक्षा अधिक युवकांनी प्रशिक्षण घेतलं असं सांगितलं. 2024-25 मध्ये 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचा ध्येय ठेवला आहे. त्यासाठी 5,500 कोटी रुपयाचं नियतवट केलं आहे असं सांगितलं होतं. या वर्षीच्या भाषणामध्ये या योजनेचा उल्लेखच नाही. या योजनेचा उल्लेखच नाही. विषय संपला, निवडणूक संपली. आता युवक बँक काय भानगड नाही. औद्योगिकरणाला पाटणाने प्रोत्साहन देण्याकरता MIDC मार्फत 3,500चा भूखंड घेत, तो जाऊ दे. आता त्या विषयात मी आता काही जास्त बोलत नाही. नवीन घोषणा, जुन्या वर्षीच्या घोषणा, औद्योगिकरणाला चालना, 10 वर्ष वगैरे 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 वगैरे. अध्यक्ष महोदय, मी म्हणतो म्हणून नाही, या सरकारला 1 वर्ष झालं, 1 वर्ष. आणि 1 वर्ष झाल्यानंतर दैनिक सकाळनी एक आढावा घेतला आणि महायुतीची वार्षिक परीक्षा तुमची घेतली. काय घेतली? वार्षिक परीक्षा महायुतीची सकाळ ह्यांनी वर्तमानपत्राने घेतली. तुम्ही सगळे ढ विद्यार्थी निघालात, सगळे ढ. काटावर सुद्धा तुम्ही कुठं पास झालेले नाहीत. सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या बाजूला तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलात. त्यांनी लिहिलंय सरकारी शाळांमधून मूलभूत सुविधा आणि शिक्षणाच्या दर्जाबद्दल तुम्ही किती समाधानी आहात. नागरिकांनी तुमच्याबद्दल समाधान नाही, नाराजी व्यक्त केली. पाहिजे तर हा सगळा रिपोर्ट असेलच, काय ह्या शेवटी पेपरलाच आलं होतं, पण पाहिजे तर मी ठेवतो. दुसरी गोष्ट, उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि रोजगार भिमुख वाढण्यासाठी सरकारच्या धोरणांना तुम्ही किती गुण द्याल? 15 गुण सुद्धा तुम्हाला कोणी द्यायला तयार नाही. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्क पूर्तती फ्री शिप योजनाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना वेळेवर मिळतो आहे का? 9% लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं नाही. दुसरा प्रश्न विचारला, सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना प्रभावी आहेत का? आता त्यावेळेला कोणतरी होय म्हणेल, पण आताच आपण बघितलं की आपल्या सरकारी कार्यालयात काय झालं. काय झालं काय सरकारी कार्यालयामध्ये मला कळत नाहीये. मला हा शॉक आहे की मंत्रालयामध्ये ACBचे अधिकारी प्रवेश कसा करू शकतात. मंत्रालयामध्ये अँटी करप्शनचे अधिकारी जाऊन रेड कशी करू शकतात. मी जरी तुमच्या विरोधी पक्षातला असलो तरी सुद्धा मला हे पटलेलं नाही. मला हे पटलेलं नाही की ACBची एवढी हिंमत कशी होऊ शकते की एका मंत्र्याच्या दालनामध्ये जाऊन, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये जाऊन रेड टाकण्याची हिंमत त्यांची होते कशी. भले त्याचा तो कोडवर्ड कदाचित त्यांच्या हातामध्ये निघाला असेल. 1 रेषा मारली, जरा जाऊन सांग त्याला मामा साहेबांनी 1 रेषा मारली म्हणजे 1, 2 रेषा मारल्या 2, 3 रेषा मारल्या 3. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा, हे सगळं खरं आहे तरी सुद्धा मी ह्या मताशी ठाम आहे की सरकारी अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन रेड कसे करू शकतात, कसे करू शकतात. याचा अर्थ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला वाटतं युवकांचं पण वाटोळं झालंय, शेतकऱ्यांचं पण वाटोळं झालंय, बेरोजगारांचं पण वाटोळं झालंय, सरकारी योजनांचं पण वाटोळं झालंय. ही हिंमत होता कामा नये. का तो बिचारा आदिवासी विभागाचं ते खातं होतं म्हणून त्याला टार्गेट करायचा तुमचा प्लॅन होता? मला माहित नाही. पण तरी सुद्धा ह्या मताशी मी सहमत आहे की अशा पद्धतीची हिंमत अधिकाऱ्यांची होता कामा नये.